परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचं जीवनचरित्र म्हटलं तर सामान्य, म्हटलं तर असामान्य. सावंतवाडी संस्थानातल्या माणगाव खेड्यात गणेश भट्ट टेंबे आणि रमाबाई या अग्निहोत्री कराडे ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. जनरीतीप्रमाणे 21व्या वर्षी विवाह झाला खरा, पण मंत्रसिद्धी, ज्योतिष्य, वैराग्यशीलता यामुळे त्यांच्या सभोवतालचं साधुत्वाचं वलयच अधिक प्रभावी होत गेलं. साक्षात दत्तगुरूंनी त्यांना एका अवधूताच्या रूपाने कृष्णातीरी मध्यरात्री मंत्रोपदेश दिला. पत्नीच्या निधनानंतर 13 दिवस होताच त्यांनी संन्यास घेतला आणि संपूर्ण भारतभर पायी प्रवास करून आपल्या लोककल्याण आणि जनजागृती या कार्यव्रताची पूर्तता करीत राहिले. कलियुगात नाम हेच श्रेष्ठ व तारक आहे असा महासिद्धांत प्रस्थापित करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा प्रसार करून हे महायोगीराज श्री क्षेत्र गरुडेश्वर इथे आषाढ वद्य प्रतिपदा शके 1836 या दिवशी अनंतात विलीन झाले. नित्य पूजिले अवधूता दत्त ते ठरले स्वतः. नित्य पूजिले अवधूता दत्त ते ठरले स्वतः. दत्त ते ठरले स्वतः. ऐका टेंबे महाराजांची कथा. ऐका टेंबे महाराजांची कथा. ऐका टेंबे महाराजांची कथा. ही ऐका टेंबे महाराजांची कथा. माणगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात दत्त अवतरले तेथे साक्षात. गणेश भट्टांच्या घराण्यात कराडी अग्निहोत्री वंशात. गणेश पत्नी ती रमाबाई लक्ष्मीचे गुण होते तिज ठाई. स्वप्नी दृष्टांत उभयता होई पुढे होणार तुम्ही बाप आई. संकेत ईश्वरी हा ठरलेला दत्त अवतार त्या सदनी झाला. वासुदेव नाव दिले पुत्राला आनंदाचा घरी हा क्षण आला. बालपणी शिक्षण दिले त्याला संस्कृत विद्याभ्यास करविला. वेदचार्याचा मान मिळविला कीर्तीचा योग त्याने जुळविला. कुशाग्रती बुद्धिमता वंदुया रमासुता. कुशाग्रती बुद्धिमता वंदुया रमासुता. वंदुया रमासुता. ऐका टेंबे महाराजांची कथा. ऐका टेंबे महाराजांची कथा. ऐका टेंबे महाराजांची कथा. ही ऐका टेंबे महाराजांची कथा. वयाच्या 21व्या वर्षाला अन्नपूर्णेशी विवाह झाला. संसार दोघांनी त्या सजविला. प्रेम अंकुर मनी रुजविला. पत्नी ती अन्नपूर्ण गुणवंत. सतीचे रूप ते मूर्तिमंत. गंगा खेडच्या मुक्कामात प्रिय पत्नीचा जाहला अंत. सार्थ करण्यासाठी जीवनाचे पाशते तोडिले संसाराचे. 14व्या दिवशी घेई संन्यास निघे वासुदेव तीर्थास. परंतु दंड ग्रहण करण्याला लागला योग्य गुरु शोधण्याला. नारायण स्वामींनी विधी युक्त
दंडग्रहणास केले प्रवृत्त. मनात ती एकाग्रता पाळली धर्म प्रथा, मनात ती एकाग्रता पाळली धर्म प्रथा, पाळली धर्म प्रथा. ऐका टेंबे महाराजांची कथा, ऐका टेंबे महाराजांची कथा. ऐका टेंबे महाराजांची कथा, ही ऐका टेंबे महाराजांची कथा. टेंबे खुळीचा हा आविष्कार जमविला भक्तगण परिवार. नाथांचा वर्णिला कथासार, नित्य घडविले ते चमत्कार. वासुदेवाचे ग्रंथ भांडार, जनामता घडे हे संस्कार. घेई भक्तांचा शिरी कैवार, तिसरा दत्त गुरु अवतार. शकेती 1836 साली आषाढ प्रतिपदा ती आली. सन 1914 23 जूनच्या त्या दिवसाला गरुडेश्वरी तीर्थक्षेत्राला समाधी मिळे तेथे बघण्याला. रेवा नदीत करून स्नानाला जावे अवधूताच्या त्या भेटीला. वासुदेव आळविता संपते सारी व्यथा, वासुदेव आळविता संपते सारी व्यथा, संपते सारी व्यथा. ऐका टेंबे महाराजांची कथा, ऐका टेंबे महाराजांची कथा. ऐका टेंबे महाराजांची कथा, ही ऐका टेंबे महाराजांची कथा. कोकणची भूमी परशुरामाची, माता रेणुकेच्या पुत्राची. यज्ञभूमी साधू संतांची, कर्मभूमी गुणवंतांची. ईश्वरी शक्तीचा इथे वास, घडतो दैवतांचा सहवास. मनात ठेवा दृढ विश्वास, धरावी भक्तीची तुम्ही कास. नररत्नांची असेही खाण, येथे तत्वांची नसेही वाण. गुरुकृपेने करून घ्या जाण, अनंत तीर्थे झाली निर्माण. होती दत्त भक्त रममाण, टेंबे महाराज भक्तांचे प्राण. जनसेवेची घेऊनी आण, करा तीर्थाटनास प्रयाण. जाणून घ्या सत्यता, मंत्र जपा तत्वता. जाणून घ्या सत्यता, मंत्र जपा तत्वता, मंत्र जपा तत्वता. ऐका टेंबे महाराजांची कथा, ऐका टेंबे महाराजांची कथा. ऐका टेंबे महाराजांची कथा, ही ऐका टेंबे महाराजांची कथा. नित्य पूजिले अवधूता, दत्त ते ठरले स्वतः. नित्य पूजिले अवधूता, दत्त ते ठरले स्वतः, दत्त ते ठरले स्वतः. ऐका टेंबे महाराजांची कथा, ऐका टेंबे महाराजांची कथा.